नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आता चाललो आहे प्रो गोविंदा सीझन 2 सिलेक्शन राऊंडसाठी. तर आता आपण निघालो, आपल्या चारही बस पूर्ण फुल झाल्यात. तुम्हाला मी दाखवतो आमच्या बसमध्ये किती पब्लिक आहे आणि तसंच आपण भेटूया पुढे काय होतं ते तुम्ही बघा. पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. भेटूया चला. एक डायलॉग देऊ डोरेमॉनचा. भेटली तुझ्यासाठी कमरेचा पट्टा. तर भावानो, आपण फायनली पोचलोय आपल्या स्टेडियमच्या बाहेर, जिकडे आपली कॉम्पिटिशन होणार आहे. ए संपत, बोल आता तुला काहीतरी. अरे खूप मजा येते, असं फिलिंग कडकडीत वाटतंय. दोन नवीन माणसं आली आहेत. न्यू जॉईनिंग लेटर हेड वगैरे सगळं भेटलंय. तर हा अमर वाह क्या सीन है. हो हो. काय बोलतो 3 मध्ये आपला भाऊ, 3 मध्ये भाऊ आपला. या टाइमी भाई प्रमोशन झालेलं आहे 3 मध्ये. 3 मध्ये पॅकिंग मधून डायरेक्ट डिझाईन मध्ये आलाय. पॅकिंग मधून डायरेक्ट 3 मध्ये आलाय. समोसे, आपला नाश्ता आलाय. समोसे आले. समोसे समजलं का? प्रत्येकाला 2 समोसे भेटले. एक अर्धा झालाय, अजून एक आहे. पण भाई आज पण चटणी नाही दिली. चटणी पण नाही, मिरची पण नाही. चड्डी पण सेम सेम घालून आले काय? ओ माय गॉड. नाही जाऊ दे, समोसे 2 जास्त आलेत. काय होत? ओ माय गॉड. ओ हो हीरो. ओ ये पेट ज्यादा बाहर आ गया है. लेप लॉप्स काच कूच काच. येत नाही ना, सेल्फ पट्टा बांधता येत नाही. तोडून टाक. अरे घेऊन टाक होता ते.
तणकव नुसता तणकव गांडी स्कीम महाका मजे मजे नुसता तणकव चल 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 रोक रोक चल 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 Thank you, sir. Thank you. Thank you so much. लेट्स गो गाइस. Jai Shri Ram. जय श्रीराम जय श्रीराम. जमावता येतो मोबाईल मोबाईल जमावता येतो व्हिडिओ काढून ठेव हा पूर्ण डब्बा घ्यायचा. हा शक्कल बघून ठेव कोणी घेतलाय मोबाईल नाही भेटले तर यांच्याकडनं घ्यायचा प्रो गोविंदा 2018 ठाणेमध्ये थर्ड प्लेसला होते. 2022 मध्ये परत एक वेळा उपविजेतेपद. परंतु यावर्षी काय त्या ट्रॉफीवर ते नाव कोरतील? बिल्कुल हो सकता है. 2022 में रनर अप रहे, 2023 यानी 2023 की बात करें तो तब भी रनर अप रहे, 2024 शायद कुछ नए फॉर्च्यून्स लेकर आए इस पूरी टीम के लिए. लेकिन एक बात तो तय है, ये टीम भी 9 मंजिला इमारत बनाने में हमेशा सफल रही है. हो, मला आठवतंय नौपाडा हिरानंदानी स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये 9 थर कडक लावले होते याच गोविंदा पथकाने. तो आइए ज्यादा वक्त जाया नहीं करते, बुलाते हैं सीजन 1 की रनर अप टीम और इस साल के लिए अपना बेस्ट टाइम साधने आ रही है. जोरदार तालियां हो जाए कोकण नगर गोविंदा पथक के लिए. पाहिलेलं आहे, काही सेकंदांचाच फरक होता गेल्या वर्षी, पण ह्या वर्षी मात्र तो फरक पूर्ण करतायत का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. विनीत, या लीग मध्ये या प्रो गोविंदामध्ये फरक हा सेकंदाचाच असणार आहे. तो काही सेकंदाचा का होईना, मिली सेकंदचा का होईना, लढत ही सेकंदानेच सुरू होते. 2 मिनिट्स. हे पहा, 2 मिनिटं तर पहिले दिले जातात, मग रिव्हर्स काउंटडाऊन, मग एक विसल. देखिए, हम देख सकते हैं कि इनकी जर्सीज पर श्री प्रताप सरनाइक जी और पूर्वेश सरनाइक जी हमें नजर आ रहे हैं. मानो एक सपोर्ट की जब जरूरत होती है, एक मॉरल सपोर्ट की बात होती है, तब ये दो शख्सियतें हमेशा हमारी नजरों के सामने होती है. अगदी बरोबर आहे. म्हणून तर आदरणीय प्रतापजी सरनाईक फाउंडर आणि चेअरमॅन आहेत या प्रो गोविंदा लीगचे. पूर्वेशजी सरनाईक लीग प्रेसिडेंट आहेत, वर्किंग प्रेसिडेंट आहेत 1 मिनिट युवा सेनेचे. मोहम्मद मोरानीजी, चेअरमॅन अँड डिरेक्टर ऑफ डोम एंटरटेनमेंट अँड सिनियर ग्रुप ऑफ कंपनीज, आणि त्याचबरोबर मझहर नादियालवाला मॅनेजिंग डायरेक्टर आहेत डोम एंटरटेनमेंट अँड डायरेक्टर ऑफ सिनियर ग्रुप ऑफ कंपनीज. देखिए, बेस कितना मजबूत नजर आ रहा है. हम देखते हैं ना, बरगद का पेड़ देखते हैं, हम क्यों बरगद के पेड़ की बात करते हैं? 30 सेकंड्स उसका बेस इतना मजबूत होता है तो ऊपर जाकर जो टहनियों पर जो पत्ते खिलखिलाते हैं ना, वो तो शोर मचाएंगे. 20 seconds 3 2 1 now
क्या फाइनल्स मध्ये देखील तो आपको फिजिकली फिट रखना होगा उन 3 टॉपर्स को, जो कि बहुत अहमियत रखेंगे इस पूरे सीजन में, हर एक राउंड में. आणि त्याचमुळे आपण दुसरा जो राऊंड घेतोय त्याच्यामध्ये तीच तर क्षमता तपासतोय की तुम्ही खरंच प्रो गोविंदा सीझन 2 मध्ये पात्रता फेरीनंतर फायनल साठी क्वालिफाय होण्याच्या परिस्थितीमध्ये आहात की नाही. बिल्कुल पिछले साल जैसे नॉकआउट्स हमने देखे, हर एक मैच में 2 टीमें एक दूसरे के सामने थी, जो बेस्ट टाइम कन्वर्ट कर रहा था वो आगे जा रही थी. और अब ध्यान रेफरीज की ओर. 5, 4, 3, 2, 1, now. Referee to head coach. बार नजर होगी रेफरीज पर कि अब हेड रेफरी क्या इंडिकेट करेंगे. क्या ये 10 करगट है, क्या इसमें पेनल्टी है, क्या होगा यहाँ पर. चलिए ध्यान अब हेड रेफरीज की तरफ. हो आता No penalty. ओहो, अभिनंदन. कोकण नगरचा राजा गोविंदा पथक जोगेश्वरी. कॉन्ग्रेचुलेशन, कॉन्ग्रेचुलेशन. कोकण नगर गोविंदा पथक, आप फाइनल्स के लिए तो क्वालिफाई करते हैं, सिर्फ कौन सी पोजीशन पे होंगे ये कल पता चलेगा. अभिनंदन आपल्या सगळ्यांचं. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, बजरंग बली की. आइए पेवेलियन में बैठिए हमारे साथ. तर भावानो, आपण असे सक्सेसफुली थर लावले आहेत. थोडा रोपमुळे तो हार्नेस होता, त्यामुळे थोडं टायमिंग इन्क्रीज झालाय. काय नाही, आपण आता फायनलमध्ये तर आपली एंट्री झालेलीच आहे. बघूया आता पुढे फायनलला भेटूया.
सुमितची चढाई आवडली असेल जर तुम्हाला सुमितची चढाई आवडली असेल तर आमच्या सुमित भाऊला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. त्याच्या अकाउंट आहेत, 3 अकाउंट आहेत, त्याच्या अकाउंटला 4-5 अकाउंट आहेत. भावा आपला सुमित दुरे, खूप कडक आपल्या भावाने एका दिवसात काय केलं, एका दिवसात गेम दाखवला. तरी पण आज लेट झाला. मारा मारा आपण हिंमतच घेऊन आलेलो भाई. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो भाई हे बेकार मारलेले आहे. तुम्हाला पण माझा श्राप आहे. तुम्हाला पण एकदाच देणार, वन साइड देणार भाई. कोणी कोणी मारलाय काय देणार प्रो गोविंदाची ट्रॉफी ना. ट्रॉफी तर भाई आपणच मारणार आहे, टेन्शन नाही. बाकी काय बोलायचंय भावानो, आता आपण आपल्या ग्राउंडवर आलो आहे. तर आता इथे आपण पाया पडूया आणि मग निघूया घरी. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, गुड बाय. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करून परत, सबस्क्राईब परत, करा. परत. काय बोलायचं. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वांना पसरवून टाका. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया.